अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज महत्त्वाची कार्यकारिणी बैठक पार पडली। यामध्ये भुजबळांनी जे वक्तव्य केले ते सध्या चर्चेत आहे। आपल्यासोबत संजय शिरसाटे, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। 80 ते 90 जागा देण्याचा भाजपचा दावा होता आणि कुठली खटपट जी लोकसभेमध्ये झाली ती विधानसभेमध्ये होता कामा नये। आपला दावा त्या ठिकाणी स्ट्रॉंग असला पाहिजे असा मनसुबा त्यांनी जाहीर केला। काय म्हणाल? भुजबळांनी त्यांचा मनसुबा जाहीर केला त्याबद्दल आमचा ऑब्जेक्शन नाही, परंतु आत्ताच्या घडीला तो प्लॅटफॉर्म आता नाही आहे आणि तुम्हाला जर चर्चा करायची तर ह्या चर्चेसाठी एक वेगळं मुख्यमंत्री असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, यांच्या या बैठकीमध्ये त्यांनी घ्यायचा तो निर्णय आहे। परंतु आता अशी गोष्ट जर आता तुम्ही जाहीरपणे जर बोलत असाल तर त्याच्यामध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो। लोकांनाही वाटतं की काय चाललंय यांचं, म्हणून त्यांना वाव देऊ नका। आमचं मत असं आहे की अशा गोष्टीला आपण स्वतःहून वाव देऊ नये आणि म्हणून त्यांना काय त्यांच्या मनात दडलंय हेच काही कळत नाही। त्यांच्यावर लोकसभेला कोणता प्रेशर आला? ज्या एक जागेच्या ठिकाणी 5 जागा त्यांनी लढवलेल्या आहेत। नाशिकची जागा ही आमचीच होती म्हणून त्याच्याबद्दलचा काही चर्चा करण्याचा काही प्रश्नच येत नव्हता आणि म्हणून जेव्हा निवडणूक लागेल त्या टायमाला त्या विधानसभेच्या अधिवेशनानंतर या सगळ्या बोलणीला सुरुवात होणार आहे। मग इतकी घाई करणं योग्य नाही असं माझं मत आहे। नक्कीच, पण सर्व पक्ष जे आहेत ते आता बैठका घेऊ लागलेत का? कारण ज्या पद्धतीच्या बातम्या समोर येतात, विधानसभेच्या तयारीला लागल्यात, अशा पण कयास लगावले जात आहेत, बैठका घेतल्या जातात, भाजपकडून बैठका घेतल्या जात आहेत, अजितदादा पवार यांच्याकडून तर उघडपणे याबद्दलची बोलणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली। तर शिवसेनेचे पण असं काही आहे का? नाही, आता हे सुरू होईल ना, पक्षांतर्गत सगळी तयारी आता ही सुरू होणार आहे। उमेदवाराची चाचपणी करणे, त्या मतदारसंघामधला असलेली परिस्थिती काय आहे, उद्या आपल्याला निवडणूक लढवताना त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या गोष्टीला समोर जावं लागेल, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि म्हणून अशा वेळेला पक्षांतर्गत काही जर बैठका होत असेल, पक्षांतर्गत जर काही सर्वे होत असतील, पक्षांतर्गत काही बाबीबद्दलचं त्यांना जर डिसिजन घ्यायचं असेल, अनेक ठिकाणी असं होतं की आता आपल्याला नवीन उमेदवार द्यायचा आहे, मग त्याची असलेली पार्श्वभूमी काय हे सगळं तपासलं जातं। म्हणून आता एवढी काही गडबड करायची नाही, परंतु जेव्हा बोलणी होईल त्या टायमाला तिन्ही पक्ष एकत्रितपणे बोलतील आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी त्याच्या त्याच्या पद्धतीने प्रयत्न करावा, त्याला कोणाचं दुमत नाही, परंतु माध्यमाच्या समोर जाऊन असं वक्तव्य करून युतीमध्ये बेबनाव कसा होईल याकडे थोडंसं आपण लक्ष दिलं पाहिजे। बेबनाव झाला तर मग सर्वांनाच त्याचा लॉस भोगावा लागेल। नाही, पण विरोधक तर आतापासूनच बोलायला लागले आहेत की लोकसभेनंतर यांची युती टिकणार नाहीये, उंबरठ्यावर आहे ते युती तुटण्याच्या। मग ह्याला उत्तर कसं देणार? आम्ही उंबरठ्यावर वगैरे काही नाही, आमचं एकदम समंजसपणाने सर्व होतंय आणि म्हणून आम्ही कधी कुणाला डिवचवण्याचा प्रयत्न करत नाही, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला जे लढायचं असेल, काही करायचं असेल तर आपल्या चेंबरमध्ये किंवा आपल्या एका बैठकीमध्ये तर डिसिजन झालं पाहिजे। याला वादाचा विषय येऊ नये। कधी कधी असं वाटतं की हे जाणून बुजून कोणी घडवतंय का काय, भुजबळांना आजच बोलायची गरज काय होती? मग त्या वादाला जर तुम्ही फोडणी देत असाल मग हे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी योग्य नाही आहे। नक्कीच, पुणे हिट अँड रन केसबद्दल आपण पाहतोय त्याची जी व्याप्ती आहे ती वाढत चाललेली आहे। आता सुनील टिंगरे यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप होऊ लागलेले आहेत। सुषमा अंधारे आणि त्यासोबतच रवींद्र धंगेकर ज्या पद्धतीनं आरोप करतायत, पत्र दाखवत आहेत की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अधीक्षक जे आहे अजय टावरे, डॉक्टर अजय टावरे त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि सुनील टिंगरे यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आली, यानंतर त्यांची उचलबांगडी झाली असा सुद्धा दावा आहे। याकडे किती गांभीर्यानं पाहता तुम्ही? डॉक्टरांची नियुक्ती ही निश्चित काही वेळेला एक कुणाच्या सांगण्यावरून किंवा कुणाला वाटतं की आमच्याकडे चांगला डॉक्टर असावा अशातले त्यांची नियुक्ती होत असते, परंतु काम करताना जर त्यांनी त्यांच्याकडे जर चुका आढळल्या तर त्याच्यावर कारवाई करायला सुद्धा सरकार मागं पुढं पाहत नाही, हे तुम्हाला याच्यातून दिसून आलेलं आहे। आम्ही दरवेळेला सांगतो की सरकारची भूमिका त्या मस्तवाल माणसाला शिक्षा देणे आहे, त्यासाठी कुठेही कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाही। परंतु पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही मीडियावर येऊन दर वेळेला तेच बोलून जी नौटंकी करताय ती नौटंकी लोकांना आवडत नाही। लोकांना न्याय हवा आणि त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे असं माझं मत आहे। पण शंभूराजे देसाई यांच्यावर पण गंभीर स्वरूपाचे आरोप केले, हप्ता घेतात असं म्हणतात सुषमा अंधारे, आणि पूर्ण यादीच त्यांनी वाचून दाखवली आहे। अशी यादी वाचून त्यांच्या बोलणं हे गैर आहे, याला बेस नसतो यांना। हे असं बोलायचं म्हणून बोलायचं,
याला काय आधार आहे? उद्या जर शंभूराजेंनी जर असं तुमच्या विरोधात जर आबरून रुसकाचा दावा दाखल केला ना, मग कळेल काय होतंय ते. त्यांनी सांगितलंच आहे की करणार आहेत म्हणून. आता मग ते करतील ना. मग असं कोणाला बदनाम करून तुम्हाला राजकारण करता येणार नाही. आणि या पद्धतीने दरवेळेला काहीतरी आपण मोठं काहीतरी आव्हान आणल्यासारखं करतोय, तर हे चुकीचं आहे. बरं, विधान परिषदेच्या 4 जागा आहेत आता आणि त्याचं मतदानसुद्धा होणार आहे. 26 जूनला त्याची तारीख ठरते. आपण 4 जागा लढवणार आहात का? कारण जी माहिती मिळते त्यानुसार 4 जागा लढवल्या जातील शिवसेनेकडून असं बोललं जात आहे. त्यात मनसेला सुद्धा 1 जागा जाहीर झालेली आहे. भाजप पण लढू इच्छित आहे. मग पुन्हा समन्वयाचा विषय या ठिकाणी. नाही, पूर्ण 4 जागा आम्ही लढवणार नाही. मुंबईची जागा निश्चित लढवणार आहोत. युतीमध्ये असलेले पक्ष, मग भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, यांचा सर्वांचा विचार करूनच शिंदेसाहेब याच्यावर निर्णय घेणार आहेत. म्हणून आजच्या घडीला कोणत्या जागा लढवणार याचा कोणताही निर्णय झालेला नाही. नक्कीच. पुण्याच्या प्रकरणामध्ये जे काही घडतंय याची व्याप्ती तुम्हाला काय वाटतं कुठपर्यंत जाईल आणि सरकारने जी भूमिका घेतली आहे ती योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण विरोधक वारंवार आरोप करतायत की धागे दोरे जे आहेत ते दूरवर गेलेले आहेत, मोठे मासे गळायला लागतील. अत्यंत सिरियसपणे घेतलेलं आहे. तुम्ही जर पाहिलं तर आता हे सगळ्या केसेस त्यांच्यावर वेगळ्या टाकल्या गेलेल्या आहेत आणि फक्त हा त्यांनी चिरडलं एवढा नाही राहिलेला विषय. त्याचे असलेले राजन त्यांच्याबरोबर तर डॉनबरोबर असलेले संबंध असतील, गोव्यामध्ये झालेला खून असेल, हे सगळं प्रकरण आता बाहेर निघतील. आणि जे मस्तवालपणा त्यांनी केला होता, त्याच्या मुलांनी केला होता, त्यांना आता सजा तर होईल, परंतु समाजामध्ये एक चांगला मेसेज जाईल की असे मस्तवालपणा केला तर सरकार आपल्याला सोडणार नाही. म्हणून एक पॉझिटिव्ह वातावरण देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. यामध्ये कुठेही राजकारण आणता कामा नाही. पोलिसांनी आणखी कलमं वाढवलेली आहेत. 2 डॉक्टरांना सुद्धा अटक केली आहे. ब्लड सॅम्पल त्यांनी बदलले असा आरोप, गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. भयंकर आहे. नाही, तो हॉटेलमध्ये दारू पिताना दिसतोय, तिथं तो पैसे पेड करतोय, एवढं मोठं बिल भरतोय. तो काय तिथं दूध प्यायला गेला होता का? दारूच पिला होता ना. मग तुमच्या सॅम्पलमध्ये का नाही आलं ते? मस्तवालपणाने ती गाडी ज्या वेगात चालली होती ती जर पाहिली तरी अंगाचा थरका पोडतोय. म्हणून अशा वेळेला डॉक्टरांनी जर चुकी केली असेल तर त्यांनाच पनिशमेंटही झालीच पाहिजे. नक्कीच. पण या एकीकडे सरकार म्हणते की आम्ही कारवाई करतोय, दुसरीकडे ज्या पद्धतीने विरोधक आक्रमक होत आहेत, कुठेतरी एक नरेटिव्ह सेट केलं जाते आणि सरकारला घेरण्याचा हा सगळा प्रयत्न आहे, मुख्यमंत्र्यांना विशेष करून, उपमुख्यमंत्र्यांना. नाही, तसं काही नसतं. हे विरोधकाला एक संधी म्हणून ते पाहतात त्यांच्याकडे आणि आम्ही काम म्हणून पाहतो, त्यांना जबाबदारी म्हणून पाहतो. विरोधकाला काय बोलायला काय, त्यांना टाईमपास करायचा असतो. आणि असं बोलून तुम्हाला असं वाटत असेल की आपण सहानुभूती लोकांची घेतोय, परंतु खऱ्या अर्थानं तुम्ही त्या तपासामध्ये अडसर निर्माण करताय. तुम्हाला चांगलं काम करायचं ना, बरोबर करू ना आपण. तुम्हाला हाती जर काही पुरावे लागले असेल तर ते आम्हालाही द्या. आपण सर्वजण मिळून याचा छडायला लावू आणि निश्चित जो कोणी आरोपी जो पकडला गेला त्याला सजा कशी लागेल याच्याकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. राजकारणासाठी काही बोलायचं, राजकारणासाठी कुणावर आरोप प्रत्यारोप लावायचे, हे आता थांबलं पाहिजे. न्यायाची भूमिका आपली असली पाहिजे. नक्की. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.